चला, सगळीकडे आता गणपती बाप्पाची आगमनाची लगबग चालू झालेली आहे आणि घरोघरी बनला जाणारा सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे हे मोदक. उकडीचे असो, तळणीचे असो, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपण बाप्पासाठी बनवतो. तर आज मी तुम्हाला सर्वप्रथम ना रव्याचे छानपैकी नरम, सॉफ्ट, लुसलुशीत आणि टेस्टी चवदार असे हे रव्याचे मोदक बनवून दाखवणार आहे. बनवायला इतके सोपे की पाहता क्षणी तुम्ही बनवू शकता लगेच झटकेपट. इतके सोपे हे रव्याचे मोदक होतात. तर चला आपण झटकेपट बघूया रव्याचे मोदक बनवायची कृती. तिकडे मी फक्त 1 वाटी रवा घेतला आहे. बारीक रवा घ्यायचा आहे, जाड नको आहे. आणि जाड असेल तर मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घ्यायचं, पण बारीकच हवा आपल्याला. छानपैकी मग याचं पीठ तयार होतं. हा आपला मोदकाच्या सारणला जो किस लागतो नारळाचा, ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. किसून नारळ फोडून वरचं सगळं त्याची स्किन काढून मग मस्त किस केलं. अर्धी वाटी मी इथं गूळ वापरते. त्यानंतर हे इथं 1 वाटी भरून असं दूध घेतलं आहे. याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. काजू, बदाम आणि थोडीशी मी इथं खसखस घेतलेली आहे. तर आज मी तुम्हाला छानपैकी असे हे रव्याचे मोदक दाखवणार आहे. साजूक तूप इकडे आपल्याला वापरायचं आहे. चला आता आपण हा रवा सर्वप्रथम थोडासा भाजून घेऊया. तर पॅन तापत ठेवला आहे. सर्वप्रथम आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं. जसं आपण नॉर्मली शिरा करताना रवा भाजतो बघा, अगदी तशी सुरुवात आहे. हे ना तूप जरा मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे. हे बघा असं थोडंसं मेल्ट करायचं आणि मंद गॅस ठेवायचा. गणपती बाप्पा अवघ्या 2 दिवसावर आलेले आहेत आणि घरोघरी असे आपण मोदक बनवतो वेगवेगळ्या प्रकारचे. तर मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तर दाखवणारच आहेत ह्या 10 दिवसाच्या आतमध्ये. तर रव्याचे मोदक बहुतेक लोकांनी खाल्ले असतील, बनवले असतील. कदाचित नसेल बनवले तर तुम्ही नक्की हे रव्याचे मोदक ट्राय करून बघा गणेश चतुर्थीमध्ये बाप्पासाठी. इतके मस्त लागतात. हे बघा आता रवा भाजून घेतला आहे. रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचा 2-3 मिनटं आणि चांगला भाजून निघला का मग आपण याच्यामध्ये दूध टाकायचं. दूध एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं. जोपर्यंत रवा हे दूध पूर्णपणे सोकून घेत नाही किंवा जितकी आवश्यकता आहे तितके हा रवा हे दूध सोकून घेतं घट्ट बॅटर होईपर्यंत. मंदच गॅस ठेवायचा, अजिबात हाय फ्लेम नाही ठेवायचे. हे बघू शकता रवा पाणी असो किंवा दूध असो झटकेपट सोकलं जातं रव्यामध्ये. ते बघा मग ह्या स्टेजवर लगेच गॅस बंद करायचं. हे बघा कसं दूध हे परफेक्ट बसलेलं आहे आणि एक पीठ तयार झालं आहे रव्याचं. जसं आपण तांदळाची उकड वगैरे करतो बघा तसंच झालेलं आहे ही रव्याची उकड. हे बघा ह्या पद्धतीने रव्याचे तुम्ही मोदक नक्की एकदा ट्राय करून बघा. ह्या गणेश चतुर्थीमध्ये आवडीने खातात आणि नेहमी बनवताना एवढी तरी खात्री आहे. कारण बनवायला इतके सोपे आणि खायला मात्र तोंडात टाकता क्षणी मेल्ट होणारे चवदार असे हे मोदक आहेत. तर म्हणून म्हटलं सुरुवात आपण रव्याच्या मोदकानेच करूया. तर आता हे थंड करून घ्यायचं पीठ. तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारं सारण म्हणजे स्टफिंग बनवून घेऊया. तर त्यासाठी 2 चमचे तूप वापरायचं आहे. गॅस स्लोच करायचा. पूर्ण प्रोसेस होईपर्यंत गॅस स्लोच ठेवायचा आहे. थोडासा मीडियम ठेवायचा, अगदी बारीक नाही. आता थोडंसं तूप परतून झालं म्हणजे गरम झालं की मग आपण ह्याच्यामध्ये 1 भरून चमचा खसखस वापरायची. खसखसनी खूप छान क्रिस्पीपणा येतो आणि दुसरी गोष्ट खूप मस्त टेस्ट येते. तर खसखस मी 1 चमचा वापरली. हे इकडं काजू, बदाम बारीक चिरून घेतलेले आहेत. तुम्ही मनुके वगैरे सुद्धा ॲड करू शकता ह्याच्यामध्ये. तर मी काजू बदाम फक्त टाकलेत बारीक कट करून तुपासोबत आणि खसखससोबत. तर याला असं परतून घ्यायचं. थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकायचा. हे 1 नारळाचा खोबऱ्याचा किस आहे. रेडीमेड जो सुक्का नारळाचा किस असतो बघा त्याचेसुद्धा खूप छान मोदक तयार होतात. तीसुद्धा मी तुम्हाला रेसिपी दाखवेन. म्हणजे कसं होतं कधी आपल्याला हा नारळ वगैरे किसायचा फोडायचा कंटाळा येतो. सगळ्यात अवघड काम म्हणजे तेच असतं. त्यामुळं ना झटकीपट होणारे मोदक आपण सुक्या नारळाच्या किसपासून सुद्धा बनवू शकतो. आणि मला तर आवडतात, मी बनवते नेहमीच असं. कधी गणपती बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवायचा असेल तर मला ती सोपी पद्धत वाटते. सुक्या नारळाचा किस जो असतो बघा त्याचे मोदक.
पण ह्याचे कसे ओल्या नारळाचे जरा टेस्टी लागतात मस्त. ते भाजून घेतलं आहे बघू शकता. नारळाचा किस ना थोडासा याच्यामध्ये नरमपणा येऊपर्यंत, कच्चापणा दूर होईपर्यंत भाजायचे आणि मग हे गूळ टाकायचा. आता गूळ तुम्ही अंदाजाने टाकू शकता, म्हणजे तुम्हाला किती गोड जास्त कमी हवे त्यानुसार. तर इतका गूळ पुरेसा आहे. आता गूळ जर टाकला आहे, जसं जसं ह्याला उब भेटन, गुळाला गरमपणा जसं जसं भेटन तसं तसं तो मेल्ट होऊन जातो आणि मग एकजीव होऊन जाईल. आणि त्याचसोबत आपला जो खोबऱ्याचा किस आहे तो सुद्धा परतला जातो. हे बघा, 1-2-3 मिनटातच हा आपला स्टफिंग तयार होती. आणि बघू शकता तुम्ही गूळ पूर्णपणे याच्यामध्ये मेल्ट झाला आहे. छानपैकी असं मस्त आपली ही स्टफिंग मोदकाची स्टफिंग तयार झालेली आहे. काढून घेऊया एका भांड्यामध्ये आणि थंड करून घेऊया. ते एका भांड्यामध्ये हे नारळाचं जे सारण असतं मोदकाचं त्याच्यामध्ये काढून घेतले. जास्त याला थंड होऊन नाही द्यायचं, नाही तर कडक होतं. आता इकडं आपण जो रवा पहिला आपण शिजून घेतलेला आहे, भाजून घेतला आहे, तो थोडा वेळ मी ठेवला होता. आणि ह्याच्यामध्ये आपण हे पीठ मळून घ्यायचं. बारीक रवा असल्यामुळे इतकं छान याचं पीठ तयार होतं ना. जाड रवा अजिबात वापरू नका. अगदी तुम्हाला नरम लुसलुशीत लोण्यासारखे जर मोदक हवे असतील ना, तर बारीक रवा छानपैकी याला असं मळून घ्यायचं पिठासारखं. अगदी नरम सॉफ्ट हे पीठ तयार होतं. बघू शकता तुम्ही याचा सॉफ्टनेसपणा बघू शकता, नरमपणा किती मस्त झाला आहे, लुसलुशीत झाला आहे, कुठेही चिटकला नाही आहे. पाहू शकता तुम्ही. असं वाटत नाही की आपण हे रव्याचं पीठ मळतो आहे, असं वाटतं तांदळाचं वगैरे मैदा वगैरे आहे. पण हे रवा आहे, बारीक रवा आहे, खूप छान नरम सॉफ्ट झाला आहे, कुठेही चिटकत नाही. आता हे पीठ रव्याचं तयार झाले मोदकासाठी. हे बघू शकता किती सुंदर असं हे पीठ तयार झाले रव्याचं. नरम लुसलुशीत असं मऊसूद हे पीठ तयार झाले. फक्त थोडा वेळ जरा ह्याला मॅश करून घ्यायचं, मळून घ्यायचं हे असं. म्हणजे जितकं छान तुम्ही नरम मळताना तितके मस्त मोदक तयार होतात. आता आपण तूप घ्यायचं आहे थोडंसं, कारण आपल्याला मी शक्यतो हे असं जे रेडीमेड पात्र भेटतं ना, आपण ह्याला बोलतो मोदकाचं, ह्याच्यामध्येच मी करते. कारण कधी कधी ना कंटाळा येतो अशा पाकळ्या वगैरे पाडायच्या. आणि माझी बहीण मला एक पद्धत आहे, मी करते, पण ते पाकळ्या वगैरे पाडत नाही मी, असे सिम्पलच करते. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. पण इतके सुंदर दिसतात ना, वाटणार नाहीत की आपण त्याला पाकळ्या वगैरे पाडल्या नाहीत. इतके मस्त झटकीपट मी मोदक करते, ते नक्की तुम्हाला दाखवन. म्हणजे तुम्हाला पाकळ्या पाडायचं सुद्धा टेन्शन नाही राहणार. हे असं सारणमध्ये स्टफिंग भरायची. सुरुवातीला रव्याचं पीठ टाकायचं. हे बघा, हे सगळ्यांनाच माहीत असणार आहे. हे मोदकाचं जे भेटतं त्याच्यामध्ये हे असं भरायचं सारण, जितकं पाहिजे तितकं. म्हणजे अगदी पण जास्तच भरायचं नाही, नाही तर फुटला जाऊ शकतो मोदक. त्यामुळं बरोबर मापामध्ये भरा. थोडंसं प्रेस करायचं, पाकळ्या पडून जातात. आणि हे बघा किती सुंदर असा आपला हा मोदक तयार झाला आहे, रव्याचा मोदक. इकडे बघू शकता. हे बघा किती मस्त कट कळी पडलेले आहे आणि छानपैकी असा हा रव्याचा मोदक तयार झाला आहे झटकीपट. हे तुम्ही हाताने पाकळ्या पाडून सुद्धा ह्याला बनवू शकता, पण जास्त झंझट नको म्हणून आपण हे असं भरून जर झटकीपट केलं की मस्त हा मोदक तयार होतो. थोडासा हात तुपाचा असल्यामुळं सटकला जातोय ना, त्यामुळे जरा अवघड जाते. हे बघा झाला आहे आपला हा दुसरा पण मोदक. आता मी 2, 4, 5, 7 करून घेते नैवेद्य दाखवायला 7 मोदकाचा सुरुवातीला. तर कसे वाटले तुम्हाला बघा आपले हे रव्याचे मोदक 7 केलेले आहे सुरुवातीचे गणपती बाप्पाच्या नावासाठी, म्हणजे नैवेद्यासाठी. तर आता हे मी गरम पाण्यावर स्टीम देते. चाळणी ठेवली, झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं स्टीम द्यायची मंद गॅसवर. आता झालेले आहे 2-2.5 मिनटं. बघू शकता आपले हे रव्याचे मोदक उकडून झालेले आहेत. रव्याचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. झाकण ठेवलेले वाफेवर ठेवून देते आणि थंड झाल्याच्या नंतर प्लेटमध्ये काढलेत आणि वरून तुपाची धार सोडत आहे. हे बघू शकता. केसरचे धागे असतात ते सुद्धा लावू शकता, पाहिजे तसे याला सजू शकता तुम्ही. आणि गणपती बाप्पाला असे मस्तपैकी रव्याचे हे मोदक नक्की तुम्ही प्रसाद म्हणून चढवा. हे बघा किती छान झालेत, नरम लुसलुशीत, सॉफ्टनेसपणा इतका मस्त आहे. आणि सगळ्यालाच माहिती आहे रवा किती सॉफ्ट असतो, म्हणून खाताना इतका भारी लागतो ना हा मोदक. नक्की खाऊन बघा, टेस्ट करून बघा.
हे बघा मस्त झालेले आहेत. भरपूर क्वांटिटीमध्ये आता हे मोदक तयार होणार आहेत, पण मी सुरुवातीचे मी हे तुम्हाला दाखवलेले आहेत करून, कारण मला आता हे नैवेद्य दाखवायचे म्हणून मी 7 केलेले आहेत बरोबर. तर कशी वाटले बघा, मस्त झालेत ना आपले रव्याचे. हे एक नवीन पद्धतीचे, जर बनवले नसेल तर तुमच्यासाठी तर नवीनच आहे ते, तर नक्की ट्राय करून बघा ह्या गणेश चतुर्थीमध्ये आणि बाप्पाला प्रसाद नक्की चढवा. मोदकाची वेगवेगळ्या रेसिपी मी दाखवते तुम्हाला, म्हणजे जसे मला येतात ना तसे तुम्ही नक्की दाखवतील. हे बघा, असं वाटत नाही की हा रव्याचा मोदक आहे, इतका सुंदर आणि मस्त झाला आहे. तुम्हाला मी हा मोदक जरा तोडून दाखवते, कारण मी दुसरा जो बनवणार आहे ना तो सेट करून मग प्रसाद दाखवणार आहे. हे बघा आतून बघा स्टफिंग किती मस्त, सारण आपलं असं काजू बदाम तुपाचा स्वाद, वरून खसखस गूळ, इतकं छान झालं आहे सारण. खाता क्षणी मेल्ट होणार आणि चवदार असा चव देणारा हा मोदक आहे. तर नक्की ट्राय करा. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ.